नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. कधी-कधी सैन्य दलातली मंडळी ही युद्धभूमीवरती जेवढी पारंगत असतात, तेवढी ती सार्वजनिक जीवनामध्ये आणि स्पेशली माध्यमाला सामोरे जात असताना तितकी ट्रेंड, तितकी प्रोफेशनल असतीलच असं नाही. अपवाद असतातच सगळीकडे. आणि म्हणून सी-डी-एस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ श्री चौहान यांनी आज जेव्हा आंतरराष्ट्रीय माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं, की 6 आणि 7 ह्यापैकी एका दिवशी आमची काही फायटर विमानं पडली. विमान पडलं की विमानं पडली, तर वी हॅड लॉसेस. लॉस नाही, लॉसेस. तर याचा अर्थ असा असू शकतो किंवा असा होऊ शकतो, की जे पाकिस्ताननी सुरुवातीपासून म्हणायला सुरुवात केली होती, की आम्ही भारताची 5 ते 6 विमानं पाडली आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये पाकिस्तानला जेव्हा हे प्रश्न विचारले गेले, की त्याचे पुरावे काय आहेत, तर त्यांना त्याचं उत्तर देता आलं नव्हतं. आणि म्हणून आता जेव्हा हाच उपप्रश्न पुन्हा विचारला गेला, की नेमकी किती विमानं पडली, पाकिस्तान असं म्हणतं आहे की 5 ते 6 विमानं पडली. त्यावेळेला मात्र सी-डी-एस अनिल चौहान यांनी सांगितलं, की नाही, एवढी विमानं पडलेली नाहीत, पण आमचं नुकसान झालं आहे. आणि त्या नुकसानानंतर आम्ही काय शिकलो, तर आम्ही आमचं कुठं चुकलं त्याचं पुनरावलोकन केलं आणि त्यानंतर आम्ही त्यात चुका दुरुस्त करून पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला आणि आमचे सगळे पायलट परत आलेलेच आहेत. आणि म्हणून तर ह्या त्यांच्या एका उत्तरानं आधी DGMO आपले सांगत होते, की सुरुवातीपासून भारत सरकारने हा स्टँड घेतला होता, की आमचं काही नुकसान झालं आहे, पण त्या नुकसानापेक्षा आमचं जे ऑब्जेक्टिव्ह होतं, की पाकिस्तानला योग्य तो संदेश देणं, धडा शिकवणं, ते साध्य झालं की नाही. आणि एअरफोर्सचे प्रमुख श्री भारती हे पण असं म्हणत होते, की आमचं जे मिलिटरी टार्गेट आहे ते अचीव्ह झालेलं आहे. आमचा प्रत्येक पायलट हा देशामध्ये परत आला आहे. पण असं असूनसुद्धा सी-डी-एस यांच्या आजच्या उत्तरानं मी जो काश्मीरमधूनच व्हिडिओ केला होता आणि तेव्हा श्री पृथ्वीराज चव्हाण यांची जी मुलाखत घेतली होती, तोच प्रश्न आज पुन्हा एकदा नव्याने कसा व्हॅलिड आहे हे पुन्हा सिद्ध होतं आहे. आपण भावनेच्या भरात असतो आणि त्यामुळं तशा प्रसंगी आपण जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा त्या प्रश्नाला काहीजण दुर्लक्षित करतात, काहीजण तर थेटपणे ते कसे अयोग्य आहे असं म्हणतात आणि काही जणांनी तर तेव्हा हे कसं देशविरोधी आहे असं म्हटलं. पण आता तेच पुन्हा पुन्हा विचारलं जाईल, की भारताचं 1 विमान पडलं, की पाकिस्ताननी दावा केला त्याप्रमाणे 6 विमानं पडली. माझी जी संरक्षण दलातली अधिकृत असलेली आणि त्यांनी दिलेली आणि त्याशिवायची सूत्राकडून घेतलेली माहिती अशी आहे, की आपली काही 5 ते 6 विमानं पडलेली नाहीत. आपलं विमान जरूर पडलं, पण आता ते विमान हे राफाल होतं का? हा खरा त्यातला क्रुशियल प्रश्न आहे. कारण आत्ता काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली. श्री मल्लिकार्जुन खरगे यांनी तोच प्रश्न विचारला जे राहुल गांधी विचारत होते, की आपलं किती नेमकं नुकसान झालं आहे हे आपल्या देशाला कळू द्या. पाकिस्ताननी सुरुवातीला मान्य केलं, की त्यांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काल जाहीरपणे सांगितलं, की आमचं खरं तर नमाज झाल्यानंतर लगेच भारतावरती हल्ला करण्याचं धोरण होतं, पण भारताने आम्हाला आश्चर्यचकित केलं. आपल्याकडे कारगिलचं युद्ध झाल्यानंतर कारगिलच्या युद्धानंतर चौकशी समिती बसली होती आणि त्या चौकशी समितीनं आपलं नेमकं किती नुकसान झालं ह्याचे सगळे तपशील दिले. तो एक विश्वासार्ह भाग आहे. हे संपूर्ण युद्ध नाही आहे, पण छोटं स्कर्मिश किंवा छोटा पण महत्त्वाचा संघर्ष आहे. सिंदूरबद्दल भविष्यामध्ये NDAमध्ये सुद्धा काही अभ्यासक्रम शिकवले गेले तर त्याचं आश्चर्य वाटणार नाही, इतका हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे जाणून घेणं आवश्यक आहे, जाणून घेण्याचा अधिकार आहे, की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे नेमके किती लढाऊ विमानं पडलीत. 1. कारण आता हे हळूहळू भारत मान्य करत चालला आहे आणि ही चांगल्या लोकशाहीची लक्षणं आहेत, पण ते परदेशामध्ये जाऊन सांगण्याची गरज नव्हती. इथल्याच माध्यमांनी जेव्हा वेळोवेळी विचारलं, तेव्हा अधिकृतपणे आपण सांगायला हवं होतं. जे एअर चीफ मार्शल भारती यांचा स्टँड आहे तो पटतो कोणाला आहे, की जेव्हा दोन्ही बाजूचं युद्ध असताना मी जेव्हा असं म्हटलं, की पाकिस्तानची आर्मीसुद्धा प्रोफेशनल आर्मी आहे, त्यावेळेला काहींनी टीका केली. अहो, ते ट्रेंड आर्मी आहे, तर त्या ट्रेंड आर्मीला ज्या पद्धतीची मात आपण दिली, तेव्हा हे लक्षात घ्यायला हवं, की त्याच्यामध्ये आपलं काही ना काहीतरी नुकसान होणार आहे. पण ते नुकसान हे राफाल पडलं इतकं आहे का, हे
आपल्या पंतप्रधानांनी किंवा इतर मंडळींनी सांगितलं नाही, जे अवश्य सांगणं आवश्यक होतं. कारण राफालचा सगळा इतिहास जो आहे, इतक्या प्रचंड महागाचं असलेलं हे राफाल हे फ्रेंच मंडळीकडून आपण घेतलं आहे आणि ते जर पडलं असेल तर मग त्याची जी टेक्निकल कॅपेबिलिटीज आहे, त्याचा जो प्रोवेस आहे, त्याची जी सुपेरियरिटी आहे, त्याच्याबद्दलचे प्रश्न निश्चित उपस्थित होतील आणि त्याची उत्तरं देणं गरजेचं आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे हार्डकोर्स असतात, म्हणजे हे जे मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटसाठी आपण जे वेगळी साहित्य वापरतो त्याला हार्डकोर आपण म्हणतो, तर त्या हार्डकोरचं एक स्वतःचं राजकारण आहे. आणि म्हणून आपण बघितलं की ज्या वेळेला आपल्या क्षेपणास्त्राने केलेली कामगिरी ही सगळ्या जगाने बघायला सुरुवात केली, त्यानंतर आपले शेअर त्या वस्तूला खरेदी करण्यासाठी, त्या हार्डवेअरला खरेदी करण्यासाठी एक प्रकारचा उत्साह दिसला. आणि म्हणून ते एक कारण आहे का, की कोणाचा तरी दबाव होता की ज्या कारणामुळं आपण हे सांगितलं नाही की नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीनं घडलं. पण हे कळणं गरजेचं होतं, आजही कळणं गरजेचं आहे. कारण आज CDS चव्हाण यांच्या ह्या खुलाशानंतर लॉसेस नॉट लॉस, खरोखर किती आपली लढावी विमानं पडलेली आहेत असा नवा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणून ते फार महत्त्वाचं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा परराष्ट्र मंत्र्यांनी असं म्हटलं की आम्ही ऑपरेशन सिंदूर करत असताना पाकिस्तानला आम्ही तुमच्या अतिरेक्यांच्या तळावरती हल्ला करत आहोत याची कल्पना दिली, तर आता नवा प्रश्न असा उपस्थित झाला जो राहुल गांधी यांनी तत्सम मंडळींनी उपस्थित केला होता, की हेच ते कारण आहे का की आपण जे सिक्रेटली करणार होतो त्याची कल्पना आधीच दिल्यामुळं आपली लढाऊ विमानं काही पडली आणि त्याचा आपल्याला तोटा झाला. तर असे दोन महत्त्वाचे प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित झाले. आणि राफाल आणि तत्सम ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्या इतक्या वाढीव किमतीनंतर जर भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांनीच शेवटी हा विजय मिळवला असेल, तर मग आंतरराष्ट्रीय संस्था ज्या कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्याकडनं आपण हे जे विकत घेतलं आहे, त्या विकत घेण्याचे आपल्याला खरोखर फायदे झालेत का? राफाल एवढी आपण सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं आणि सुप्रीम कोर्टात बंद लिफाफ्यामध्ये अजूनही राफालचं महत्त्व सांगणाऱ्या गोष्टी ह्या सुप्रीम कोर्टाच्या टेबलवरती आहेत. त्या भारतीय लोकांना कळालेल्या नाहीत, एवढं महागडं आपण का खरेदी केलं. आणि पुढे असं म्हणणार पण नाही की भारत सरकारचा त्याच्यामध्ये काही अंतस्थ हेतू आहे की त्यांना इतक्या महागड्या वस्तू खरेदी करायच्यात. कारण ह्या सरकारमध्ये ॲटलिस्ट मोठ्या प्रमाणातल्या सरकार अंतर्गत असलेल्या व्यवस्थांनी भ्रष्टाचार केल्याच्या गोष्टी बाहेर तरी आलेल्या नाहीत. आणि म्हणून ह्या प्रश्नाची उत्तरं द्यायला हवीत, ही लोकशाही आहे. कारण जेव्हा पाकिस्तानमध्ये असे प्रश्न तिथल्या माध्यमांना विचारले गेले, तिथल्या लष्करी अधिकाऱ्याला विचारले, तेव्हा त्यांनी भारतीय माध्यमाकडे बोट दाखवलं की भारतीय माध्यमांनीच त्या गोष्टी सांगितल्या. आणि पाकिस्तानच्या ह्या प्रश्नावरती आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना विचारलं गेलं, तेव्हा ते म्हणाले की किमान भारतामध्ये प्रश्न तरी विचारले जातात, कारण भारतामध्ये लोकशाही आहे. जर एवढं महत्त्व आपण आपल्या लोकशाहीला मूल्य म्हणून देत असू, तर हा अधिकार आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला जाणून घेण्याचा की आपले नेमके किती जवान शहीद झाले, आपल्या नेमक्या. कारण मधल्या काळामध्ये एक बातमी वाचली मी, कारण मी त्या सीमावर्ती भागात होतोच. तर सीमावर्ती भागामध्ये पाकिस्ताननी ज्या पद्धतीनं लष्करी सामर्थ्याचा वापर नागरी वस्तीच्या विरोधामध्ये केला, तर तिथं घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली, 20 एक लोक मरण पावले, आपले सामान्य नागरिक. तर हे नुकसान कोणी 80,000 घरं पडली वगैरे, कित्येक शाळा पडल्या वगैरे असं म्हणत. तर एकदा हे देशाला कळायला हवं की नागरी वस्तीवरच्या हल्ल्यातनं किती नुकसान झाले. त्याला थोडासा वेळ लागेल, पण इतका वेळ लागणार नाही की त्याचा महिना पूर्ण होत आला आणि त्यानंतर पण आपण सांगणार नाही. नेमकी किती लढाऊ विमानं पडली आहेत हे पण सांगायला हवी. त्याच्यामधल्या पायलटांची कामगिरी काय होती, त्यांनी कसा पराक्रम गाजवला, यातनं आपल्या लष्कराचा उपमर्द करण्याचा कोणाचाही हेतू नाही आहे. आपल्या लष्कराने जो काही प्रोवेस, जी काही प्रोफेशन्सी, जो काही ॲक्युरेसी, मेजर्ड पद्धतीचा सगळा त्यांचा स्ट्राईकचा भाग दाखवला, त्यानंतर त्यांना सॅल्यूटच आहे. पण म्हणून ज्या गोष्टी ह्या देशाला जाणून घेणं गरजेचं आहे की पाकिस्ताननं जे नेरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली की आम्ही त्यांची 5-6 लढाऊ विमानं पाडली आहेत, तर ते आज CDS अनिल चौहान यांच्या ह्या बोलण्यातनं ध्वनित होतं आहे की एक नव्हे तर काही आणखीची विमानं पडलेली असू शकतात, लढाऊ विमानं, आणि कदाचित त्याच्यामध्ये राफेलचाही समावेश आहे. जोपर्यंत सरकार ट्रान्सपरंट पद्धतीनं सामोरे येऊन ही गोष्ट देशाला सांगणार नाही, तोपर्यंत अशा चर्चा होत राहतील. कारण आपण आता काउंटर नेरेटिव्ह आणि त्याला काउंटर नेरेटिव्ह सिद्ध करण्याचा, म्हणजे त्याला काउंटर नेरेटिव्हनी उत्तर देण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि म्हणून तर आपले सगळे खासदार हे वेगवेगळ्या देशांना जाऊन भेटत आहेत. त्यात त्यांना यश येतं आहे की पाकिस्तान हा कसा रोग स्टेट आहे, एक असं राष्ट्र आहे की जे राष्ट्र कपटी राष्ट्र आहे. तर अशा कपटी राष्ट्राच्या विरोधामध्ये जेव्हा आपण
आंतरराष्ट्रीय जनमत बनवत आहोत, त्या देशातल्या लोकांचं मत पण तुमच्याबरोबर असायला हवं, की माझं सरकार हे पारदर्शी सरकार आहे. जे काही नुकसान होतं आहे, त्या नुकसानाची ते कल्पना मला स्पष्टपणे देतं आहे. कारण शेवटी लोकशाही व्यवस्थेमध्ये पारदर्शी माहिती हाच सुदृढ लोकशाहीचा भाग असतो. आय होप की पंतप्रधान ते समजून घेतील. थांबूया.